नमस्कार मैत्रिणींनो, जय शंकर. मी मंजुषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज सुंदर असं ब्लाऊज शिवायचं होतं मला. छान होतं, डिझाईन जास्त नव्हती पण इतकं सुंदर होतं ना, मला खूप आवडलं ते. ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच. पण त्या अगोदर काय झालं ना, खूप मेहनत घ्यावी लागली ते ब्लाऊज करण्यासाठी. सिंपल होतं तरीसुद्धा मला त्याला खूप मेहनत लागली. ती अशी की जेव्हा पण मी ते ब्लाऊज शिवायला टाकायची तर तेव्हा तो सारखा दोरा तोडायचं, मशीन दोरा तोडायचं. आणि नेमकं मला तो मशीनचा प्रॉब्लेम होता की आपल्या कपड्याचा प्रॉब्लेम होता हे मला कळतच नव्हतं. आता कपडा हा सॅटिनचा होता, मग काय माहिती की त्याच्यामुळे आता माझी मशीन आहे हाफ सटलची, बहुतेक त्यामुळे पण प्रॉब्लेम होत असेल. आणि त्यातल्या त्यात एक प्रॉब्लेम मला यायचा. मग शेवटी ते ब्लाऊज मी व्यवस्थित तरीही पण एवढे प्रॉब्लेम फेस करून मी ते ब्लाऊज शिवलंच. त्यानंतर मला हे फुल काय जमत नव्हतं. आता ते फुल पण मी फर्स्ट टाईम करत होते, त्यामुळे ते पण मला करताना खूप त्रास झाला. शेवटी फायनली ते फुल पण इतकं छान बनवलं मी आणि शेवटी मी पूर्ण ब्लाऊज ते पूर्ण केलंच. आता ब्लाऊज पूर्ण केल्यानंतर मला जो आनंद भेटला, ती तेवढी मेहनत घेतली ना मी, त्या मेहनतीचं मला नंतर काहीच वाटलं नाही, कारण ब्लाऊजच इतकं सुंदर झालं होतं. आणि ब्लाऊज घातल्यानंतर कस्टमरनी त्यांनासुद्धा इतकं आवडलं ना ते. मग त्यावेळेस मला जी माझी मेहनत गेली ना, ती एकदम असं म्हणजे खूप खूप जास्त मेहनत गेली ना, त्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटलं की नाही ठीक आहे. जरी वेळ गेला, जरी कंटाळा आला होता, जरी मशीननी त्रास दिला, पण फायनली जेव्हा त्या कामाचं आपल्याला ते फळ भेटतं, ते चीज होतं ना, ते वेगळंच असतं. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.